नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉगमध्ये, योगिनीज ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये। यावेळेस आपण राजस्थानची सफर करत आहोत। आज आम्ही निघालो आहोत चित्तोडगडकडे। चित्तोडगडला जाताना साधारण 15 मिनिटांच्या अंतरावर म्हणजे 10 किलोमीटरवरच घाटावाली माता म्हणून एक खूप पुरातन आणि खूप सुंदर भव्य दिव्य मंदिर आहे, ज्याला आम्ही आज भेट दिली। आमच्या ड्रायव्हर भाऊंनी सांगितलं की आमच्याकडे अशी पद्धत आहे की लग्नानंतर सगळ्यात आधी जोडपं याच मंदिरामध्ये येऊन मातेचं दर्शन करून जातो। मग आम्ही सुद्धा गेलो। सकाळची वेळ होती त्यामुळे गर्दी फार काही नव्हती। फार सुंदर भव्य दिव्य आणि सुरेख स्वच्छ असं देवीचं सभामंडप आहे इथे। अर्थात आतमध्ये व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढायला मनाई आहे, त्यामुळे आतून मला तुम्हाला मंदिर दाखवता नाही येणार। पण इथल्या आख्यायिका अशी सांगितली जाते की महाराणा प्रतापांच्या निधनानंतर जेव्हा चित्तोडगडची राजधानी हलवून उदयपूर करण्यात आली, त्यावेळेसुद्धा मुघलांनी पुन्हा एकदा मेवाडवर आक्रमण केलं। तेव्हा इथल्या योद्ध्यांनी देवीकडे साकडं घातलं की आमचं रक्षण कर। तेव्हा असं म्हटलं जातं की देवीच्या नाभीतून हजारो मधमाशा मुघलांच्या सैनिकांवर अक्षरशः तुटून पडल्या आणि त्यांना साधारण 5 किलोमीटर अंतरावर मागे त्यांनी खदडण्यात त्यांना यश आलं। पुढे काही वर्षांनी इथे एक रेल्वे ट्रॅक टाकण्याचा सुद्धा प्रयत्न झाला, ज्यावेळेला मंदिर हटवण्याचा प्रयास केला गेला। पण इथल्या इंजिनियरला त्यामध्ये त्या यंत्राद्वारे एक छोटी मुलगी त्रिशूळ घेऊन उभी असलेली असायची। गावकऱ्यांना त्याच्याबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं ही साक्षात दुर्गा आहे, त्यामुळे तुम्हाला हे हटवता येणार नाही। त्यामुळे त्यांनी मंदिराचा ट्रॅक बदलला। तिथे त्यांनी सिंगल ट्रॅकचीच रेल्वे लाईन तयार केली। मंदिर अबाधित राहिलं आणि लोकांची आस्था तशीच कायम राहिली। हे मंदिर खरंच फार सुंदर आहे। उदयपूरवरून चित्तोडगडला जाताना हे मंदिर लागतं, साधारण 10 किलोमीटर अंतरावर आहे। जसं की तुम्ही बघता इथे ही सिंगल ट्रॅकचीच लाईन आहे। भेटूया पुढच्या भागात।